आपण पाहू शकता की शिरूर शहरातील प्रसिद्ध मेरा स्नॅक्स वडापाव या सेंटरवर आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहतात की ग्राहकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपण पाहतात। शिरूरमधील सगळ्यात प्रसिद्ध असलेले हे मेरा स्नॅक या ठिकाणी आपण पाहतात की वडा बनवण्याची प्रक्रिया चालू असून शुद्ध तेलात व सर्व चांगल्या पदार्थात या ठिकाणी वडापाव मिळत आहे। प्रचंड गर्दी सायंकाळी 6 नंतर या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे। काका काय सांगाल मेरा स्नॅक वडापावबद्दल आणि कधीपासून आपण या व्यवसायात आहात? मी या व्यवसायात जवळजवळ 50 वर्षापासून 50 वर्षापूर्वी मी स्वयंपाकाची कामं करायचो आणि आता अलीकडे 14 वर्षापासून मेरा स्नॅक्स मी रिटायर झाल्याच्यानंतर मेरा स्नॅक्स हे छोटंसं वडापावचं दुकान काढलं आणि तिथं माझा 2 नंबरचा मुलगा आहे तो तिथं ठेवलेला आहे। अत्यंत रुचकर व चांगला वडापाव म्हणून शिरूर शहरात आपली प्रसिद्धी आहे। त्याबद्दल काय सांगाल? याबद्दल म्हणजे नेहमी मटेरियल जे वापरायचं ते कॉम्प्रोमाइज केलेलंच वापरायचं, चांगलं स्टँडर्ड वापरायचं। स्टँडर्ड वापरून तरच व्यवस्थित माल देतात आणि तेच रिप्युटेशन मी आज 14 वर्षापासून चालू ठेवलेलं आहे। मुलांना जतवून सांगितलेले प्रत्येक गिरायकाची जबाबदारी तुमच्यावर आहे। काय सांगाल आपण या मेरा स्नॅकबद्दल? मेरा स्नॅक्सबद्दल सांगायचं म्हणल्यावर हा ॲक्च्युली व्यवसाय आहे, हा माझ्या वडिलांचा आहे, पण एक काहीतरी चालू राहावं म्हणून मी 14 वर्षापूर्वी वडापावचा बिझनेस चालू केला। पहिले मी एक टेम्पो घेतला, टेम्पोमध्ये मी तो बिझनेस चालू केला, पण रिसेंटली 2 वर्षापासून शॉपमध्ये आलेलो आहे। मेरा स्नॅक्सचं सांगायचं म्हणल्यावर ग्राहकांनी मला 14 वर्षामध्ये प्रचंड म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिलेला आहे। शिवाय त्याचं कारण आहे की मी जे वडापाव बनवतो आहे त्याची हायजीनची पूर्णपूर म्हणजे काळजी घेतो। शिवाय जे मी तेल वगैरे वापरतो, जे जेमिनी सूर्यफूलच वापरतो, नंतर बेसन हिराचंच वापरतो, बटाटासुद्धा इंदोरचाच वापरतो। असे जे ब्रँड माझे जे ठरलेले ते 14 वर्षात मी माझे ब्रँड कुठल्याही प्रकारचे बदललेले नाही आहेत। त्यामुळं शिरूरच्या ग्राहकांनी मला पूर्णपणे चांगला प्रतिसाद दिलेला आहे। शिवाय जे तेल असतं ते तेल मी 1 दिवसाआड रिसायकल म्हणजे चेंजच करतो पूर्णपणे। त्यामुळं कोणालाही कुठल्याही प्रकारचा घशाचा त्रास किंवा खोकला वगैरे येत नाही। त्याचा एक मला जे मी रिसायकल करतो डेली त्याच्यामुळे मला तो ग्राहकांचा एक चांगला प्रतिसाद आहे आणि ग्राहकांनी असाच प्रतिसाद मला देत राहावं। मी त्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेईन हीच माझी इच्छा। आणि किती वडापाव तुमचा जातो दिवसभरात? साधारण 14 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस माझा बिझनेस होता 400 ते 500 रुपये माझा गल्ला व्हायचा आणि आज आहे मी त्याच्यापेक्षा थोडे जास्त वडापाव विकतो आज। हो, म्हणजे साधारण 500 ते 600 वडापाव विकतो। संध्याकाळी 5 वाजता माझं काउंटर चालू होतं, 5 ते 9 वाजेपर्यंत माझं काउंटर चालू असतं। ग्राहकांनी बऱ्यापैकी म्हणजे छान प्रतिसाद दिलेला आहे। पार्सलची पण सोय आहे आपल्याकडे? हो, आपल्याकडे पार्सलची सोय आहे। नंतर मी दिवाळीमध्ये ना जे बिझनेसमन म्हणजे जे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी घरपोच सोय करतो। त्यांच्या दुकानात गर्दी असते, त्यांना यायला जमत नाही, मग मी त्यांना पार्सलची सोय देत असतो। महाराष्ट्राचं खाद्य म्हणून वडापाव ओळखला जातो। हो, तर तुम्ही तरुण मुलांना काय सांगाल त्याबद्दल, व्यवसायाबद्दल? तरुण मुलांना माझं एकच सांगणं आहे, तुम्ही शिका, भरपूर शिका, चांगल्या प्रकारे नोकरी पण करा, पण जर तुम्हाला नोकरीमध्ये इंटरेस्ट नसेल तर बिझनेसमध्ये अवश्य घुसा। जरी वडापावचा बिझनेस असला तरी तो आपल्याला कुठून कुठपर्यंत नेऊ शकतो हे सांगू शकत नाही। माझं स्वतःचं उदाहरण आहे, मी 14 वर्षापूर्वी कुठे होतो, आज कुठे आहे। सर्व म्हणजे माझे शिरूरकर बांधव भगिनी मला सगळे बघत आहेत। आपण काही ग्राहकांशी बोलणार आहोत। काय सांगाल वडापावबद्दल? इथे वडापाव मी 4 वर्षापासून खातोय। या वडापावची टेस्ट आहे ना, मी आता बाहेरचे पण वडापाव टेस्ट केलेले
मिळालेले आहेत, पण या वडापावची टेस्ट कुठेच मिळालेली नाही. मी 4 वर्षात आहे ना भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत वडापाव खाण्यासाठी, पण या वडापावची चव आहे ना मला अजूनपर्यंत कुठेच लागलेली नाही. मी नेहमी इथेच वडापाव खातो. काय विशेष या वडापावमध्ये? याची चवच वेगळी आहे. इथल्या वडापावमध्येची चव असते आणि गरम भेटतो. पहिली गोष्ट म्हणजे थंड वडापाव भेटतच नाही, तो आपल्याला कधी पण या इथं गरमच वडापाव भेटतो. तुम्ही काय सांगाल? वडापाव खाण्यासाठी वडापाव एकदम कुरू असा आपला मऊ आणि कुरुकुमीत लागतो खाताना, आणि वडापावची चांगली चव येते, आणि आम्ही भरपूर दिवस झाले की इथं वडापाव खायला येतो. काय सांगाल या वडापावबद्दल? आता ह्या वडापावबद्दल तर मी जर गेली 10 वर्षापासून शिरूरमध्ये आहे. 10 वर्षापासून ह्यांची चव आहे, त्यात बदल काहीच नाही आणि एकदम ओके वडापाव आहे. कधी त्रास नाही, काय नाही. आम्ही जर रविवारी येऊन वडापाव खातो. म्हणजे तुम्ही 10 वर्षापासून यांचे ग्राहक आहात हां आणि तुम्हाला अत्यंत रुचकर हां. चांगला वडापाव. हां हो. आणि तुम्ही कुठले शिरूर? आम्ही सोलापूरचे. सोलापूरचे. हां आपण पाहू शकता सोलापूरहून 10 वर्षापूर्वी शिरूरमध्ये आलेल्या ग्राहकसुद्धा या वडापावबद्दल अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.